नमस्कार, मी भीमराव खळेळ पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल पश्चिम बंगालसह 5 राज्यामध्ये निवडणुकांची मतमोजणी झाली आणि त्यापैकी 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षानं बाजी मारली. जसं की आसाम, पश्चिम बंगाल, पॉंडिचेरी या 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. तर 2 राज्यांमध्ये म्हणजे तामिळनाडूमध्ये विजय थालापतीचं सरकार आलं, जो नवीन सुपरस्टार विजय थालापती यांना पक्ष काढला होता आणि त्याचं सरकार आलं. तर दुसरीकडं केरळमध्ये डाव्यांची सत्ता उलथवून काँग्रेस पक्षाची सत्ता आली. या ज्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये प्रचंड असा घोळ झाला आणि त्या घोळाच्या माग निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष आहे असं बोललं जातं. म्हणजे पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी निवडणूक आयोगानं आणि भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी वेगवेगळे डावपेच आखले गेले आणि त्या ठिकाणी अक्षरशः केंद्राचे कर्मचारी मतमोजणीला मत घ्यायला पाठवले आले. इतर राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही राज्यामध्ये राज्य सरकारचे कर्मचारी असतात, मात्र इथं वेगळं चित्र झालं होतं. तर यामुळं पुन्हा निवडणुका होतात की काय, दंगा वगैरे सुरू झालेला आहे. याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया. आपण हा व्हिडिओ बघू शकतो. पश्चिम बंगाल मधला ममता बॅनर्जीचं TMCचं ऑफिस कशा पद्धतीने फोडलं गेलेलं आहे आणि हा वाद पश्चिम बंगालमध्ये कसा पेटलेला आहे हे आपण पाहू शकता. पश्चिम बंगालसह 5 राज्याच्या निवडणुका झाल्या. 5 राज्यापैकी 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. त्यातली त्यात महत्वाचं म्हणजे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालची जी निवडणूक झाली ही अभूतपूर्व अशी निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष जिंकला आणि याचं सगळं श्रेय हे ज्ञानेश कुमार गुप्ताला देण्यात येत आहे. म्हणजे ते निवडणूक आयोग देशाचे ज्ञानेश कुमार. आज परिस्थिती अशी का बनली? कारण की सगळ्या मीडिया, सगळ्या संस्था, केंद्राच्या सगळ्या एजन्स्या ह्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत. म्हणजे केंद्र सरकार ज्याच्या ताब्यात असतं त्याच्या ताब्यात असतं हे सगळं असतं आणि त्याचा दुरुपयोग हा मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाकडून केला जातोय. तर प्रथमतः हा व्हिडिओ बघा. आता ज्ञानेश कुमार जे आहे केंद्रीय निवडणूक आयोग, त्यांच्या विरोधात कसे लोक बसतात. हे आपण पाहिलं असेल. केंद्रीय निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार यांना अक्षरशः लोकांनी तिथून हाकलून लावलं. त्यानंतर ज्ञानेश कुमार यांना पश्चिम बंगाल मधल्या निवडणुकीचं सगळं श्रेय जात आहे. आता या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 206 जागा मिळाल्या, तर TMCला 84 जागा मिळाल्या. त्या काँग्रेसला 2, इतर काय एक जागा अपक्ष पक्ष, छोट्या पक्षांना. तर ही जी निवडणूक आहे ही खरी पाहता वस्तुस्थितीला धरून किंवा जिंकायची म्हणून जिंकली गेलेली आहे आणि ते काही करून साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टी नीतीचा अवलंब करून ही निवडणूक जिंकली गेलेली आहे. आता याच्यामध्ये 27 लाख मतदारांना मतदानाचा अधिकार नाकारला गेला. जे हायकोर्टाला जज आहे त्यांचं सुद्धा नाव मतदार यादीतून वगळलं गेलं. त्याचबरोबर नेव्ही मधल्या अधिकाऱ्याचं मतदान यादीचं नाव वगळलं गेलं. 27 लाख मतं वगळली गेली आणि या 27 लाख मतामुळं ममता बॅनर्जीचं अक्षरशः सरकार गेलं. आता हे 27 लाख मतदार वगळले, लोक कोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टाचे जस्टिस सूर्यकांत यांनी असं सांगितलं की
हे ठीक आहे, एवढे वेळेस मतदान करू नका, पुढच्या वेळेस करा. म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा मॅनेज झालं. सुप्रीम कोर्ट सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या फेवर मध्ये गेलं. म्हणजे देशामध्ये आजवर कधीही असं झालं नव्हतं की एवढ्या सगळ्या एजन्सी भारतीय जनता पक्षाला जिंकवून आणण्यासाठी प्रयत्न करतील. म्हणजे जे आपण सुप्रीम कोर्ट म्हटलं जातं की काय झालं तर सुप्रीम कोर्टात जावं लागतं, न्याय मिळवायचा असेल कोर्टात जावं लागतं. ते कोर्टच जर पक्षपातीपणा करत असेल, कोर्टच जर या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहत असेल, तुम्हाला जे काय करायचे ते करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, लोक फार फार तर आमच्याकडे येणार आहेत, असं सुप्रीम कोर्ट म्हणते. आणि तेच सुप्रीम कोर्ट जर मताचा अधिकार नाकारत असेल, जसं बिहारमध्ये झालं, 68 लाख लोकांचं मतदार बिहारमधनं कमी करण्यात आलं SIRच्या नावाखाली, बांगलादेशाची लोक यांच्या नावाखाली. तसंच पश्चिम बंगालमध्ये सुद्धा केलं की 27 लाख मतदार पश्चिम बंगालमध्ये कमी केले आणि 1-2% जो अंतर होता, फरक होता, त्यामुळं भारतीय जनता पक्ष हे तिथं जिंकून आलं. आणि हे अशाच पद्धतीचं सगळ्या राज्यांमध्ये होणार आहे. भारतीय जनता पक्ष पैसे वाटण्याचा माहोल तयार करतं, माणसं फोडाफोडीचा माहोल तयार करतं, जोरदार असा माहोल तयार करतं, रॅली अमकं तमकं, आणि निवडणूक आयोगाच्या मदतीनं निवडणुका जिंकते. देशाची जी डेमोक्रेसी आहे ही कुठंतरी अडचणीत, म्हणजे डेमोक्रेसी आहे. देशाच्या सगळ्या संस्थांवरती ताबा हा भारतीय जनता पक्षानं कुठेतरी मिळवलेला आपल्याला दिसतंय. या आंतरराष्ट्रीय लेवलचा एक सर्वे असतो, त्या सर्वे मधून सुद्धा असं सांगण्यात येत आहे की भारत हा हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. भारतामध्ये ज्या सगळ्या सरकारी एजन्सीज आहेत, ED असेल, CBI असेल, रॉ असेल, निवडणूक आयोग असेल, सुप्रीम कोर्ट असेल, या सगळ्या संस्थांवरती सत्ताधारी पक्षांनी कब्जा केला आणि तिथं आपली लोक तिथं बसवली ती. त्यामुळं निपक्षपातीपणानं जो निवडणुका व्हायला पाहिजे त्या होत नाहीत. निवडणुका जवळ आले की विरोधकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, EDच्या चौकशा लावायच्या, त्यांना बदनाम करायचं आणि निवडणुका संपले की त्यांना सोडून द्यायचं. अशा पद्धतीचं कामकाज हे भारतामध्ये सुरू आहे. त्याचबरोबर मीडिया सुद्धा इथला गद्दार झालेला आहे. जो गद्दार मीडिया आहे हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीची गोदी मीडिया बनलेला आहे आणि खरं दाखवणं लांबच राहिलेलं आहे. खोटं दाखवून लोकांची दिशाभूल करण्यासाठी हा मीडिया तयार झालेला आहे, असंच एकंदरीत म्हणता येईल. म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलला देशाची फार बदनामी होत चाललेली आहे. देशामध्ये रोजगार नाही, बेरोजगार लोक आहेत, उद्योगधंदा नाही, ह्या गोष्टींचं TV चॅनलला दाखवलं जात नाही. फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी इकडे गेले, तिकडे गेले, झारमोरी खाली, कसा फोटो आला, असा फोटो आला, ही मीडिया हिंदू, मुस्लिम, भारत, पाकिस्तान ह्याच्या पुरतीच मर्यादित राहिलेली आहे. अशा मीडिया बघणं सुद्धा माणसांना बंद केलं पाहिजे. आता आंतरराष्ट्रीय लेवलला भारताची फार बदनामी होत चाललेली आहे. आता ही पश्चिम बंगालची जी निवडणूक झाली, मतदान झालं, या मतदानावरती TMCने फार आक्षेप घेतला, ममता बॅनर्जीची सत्ता संपुष्टात आणली. परंतु आता ममता बॅनर्जीच्या समर्थकांनी पश्चिम बंगालमध्ये राडा करायला सुरुवात केलेली आहे. जनतेचा त्या ठिकाणी उद्रेक व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा निवडणुका घ्या अशी मागणी करायला सुरुवात केलेली आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात त्या ठिकाणी रान उठवलेलं आहे लोकांनी. निवडणूक आयोग कसा काम करतो, काय करतो हे लोकांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि आपण पहिल्या व्हिडिओमध्ये की निवडणूक आयोग गो बॅक अशा ज्या घोषणा सुरू झाल्या होत्या, असे जे नारे सुरू झाले, म्हणजे निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतो हे तितकंच खरं आहे. आता निवडणूक आयोगाच्या विरोधात तर हे सगळं वातावरण तयार झालेलं आहे आणि फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नसून ते देशभर वातावरण निवडणूक आयोगाच्या विरोधात तयार झालेलं आहे. आता अशीच जर परिस्थिती राहिली तर प्रत्येक राज्यावरती भारतीय जनता पक्ष कब्जा करेल आपला. लोकांनी आता मागणी सुरू केलेली आहे की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या. बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या तरच खरं काय आहे ते कळल, असंही लोकांना वाटते. आता त्या पश्चिम बंगालमध्ये ज्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये केंद्र सरकारचे सगळे कर्मचारी तिथं दुटीला लावले होते. मतदान हातावरती शाई मारण्यापासून ते मतदान पूर्ण होईपर्यंत सगळे
तिथं बाहेरच्या राज्यातले सगळे IAS IPS सगळे अधिकारी आणले होते, त्या राज्यातले अधिकारी सुद्धा ड्युटीला ठेवले नव्हते. सगळीकडे हेच परिस्थिती झाली. जिकडं जाईल तिकडं पश्चिम बंगालमध्ये हेच केलं आणि सत्ता हस्तगत केली. म्हणजे सत्ता ताब्यात घेण्यासाठी किती काय काय केलं जातंय त्याचं हे पश्चिम बंगाल पहिलं उदाहरण आहे. कालपासून पश्चिम बंगालमध्ये फार असा गोंधळ आणि राडारोडा सुरू झालेला आहे आणि यामुळे एकंदरीत असं ममता बॅनर्जीनंच आता मागणी सुरू केलेली आहे की फेर इलेक्शन घ्या, आंदोलन करू, हे करू ते करू. जसं पश्चिम बंगालमधली कम्युनिस्ट पक्षाची सत्ता उलथून ममता बॅनर्जीने टाकली होती, अशाच पद्धतीने ममता बॅनर्जीने आता पुन्हा काम सुरू केलेलं आहे. निवडणुका ज्या फ्रॉड झालेल्या आहेत त्या निवडणुका रद्द करा अशी मागणी ममता बॅनर्जीने केलेली आपल्याला बघायला मिळते. आणि तसा जनतेचा सुद्धा तिथं उद्रेक व्हायला लागलेला आहे की भाजप कसं हे सगळं मॅनेज करते, कसं सगळ्या यंत्रणा आपल्या ताब्यात घेते आणि विरोधकाला कसं दाबतंय हे एकंदरीत आपल्याला तिथं दिसतंय. तर बघा, पुन्हा निवडणुका होतील असंही चित्र निर्माण होऊ शकतं. जसं की आता तिथं पश्चिम बंगालमध्येच एका विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक आयोगाने सांगितलं की पुन्हा निवडणूक तिथं घेतली जाईल. तसंच अख्ख्या पश्चिम बंगालमध्ये पुन्हा निवडणूक घेतली जाईल अशी सुद्धा चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे. आणि अशा वादग्रस्त विषयामध्ये खरं तर पुन्हा निवडणूक घेणंच गरजेचं आहे. आता नेमकं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग काय करतंय हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. आणि ममता बॅनर्जी ह्या कितपत या गोष्टींमध्ये तग धरतील आणि आंदोलन कुठपर्यंत नेतील हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. तर आज एवढंच. म्हणजे एकंदरीत देशाच्या ज्या सगळ्या संस्था आहेत या सगळ्या संस्था भ्रष्ट आणि एकाच पक्षाच्या बाजूला झुकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ज्या भारतीय संविधानाप्रमाणे स्वायत्त संस्था आहेत, ED असेल, रॉ असेल, CBI असेल, निवडणूक आयोग असेल, ह्या अनेक संस्था, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत, ह्या स्वायत्त संस्था आहेत. परंतु ह्या सगळ्या केंद्र सरकारच्या गुलाम बनलेल्या आहेत मोदी आणि शहाच्या. त्याच्यामुळंच निवडणुका निपक्षपातीपणानं होईना त्या, असं एकंदरीत आपल्याला चित्र दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.